श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय खूप महत्त्वाचा असा आणि तो म्हणजेच काय तर गुरुचरित्र पारायण जे आपण करणार आहोत सप्ताह कालावधीमध्ये। तर गुरुचरित्र पारायणाची उद्यापन सांगता जी असते ती कधी करावी आणि कशा पद्धतीने करावी, नैवेद्यामध्ये आपण कोणते पदार्थ जे असतात ते आपण घेऊ शकतो, डाळ भात चालतो का किंवा कांदा जो असतो कांदा लसूण तो चालेल का, हे बरेचसे प्रश्न असतात। तसेच दानधर्म जे असतात ते कशा पद्धतीने करावं, ब्राह्मण जोडपं नाही मिळालं तर काय करावं किंवा ब्राह्मण जोडपंच सांगावं का, तर असे बरेचसे प्रश्न असतात ते आज बघणार आहोत। तसेच नैवेद्य जे असतात किती नैवेद्य दाखवायचे, नैवेद्य जे असतात ते आपण खावे की बाहेरच्या लोकांना देऊ शकतो का, ह्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये येऊन जातील। तर आपल्या विषयाला सुरुवात करते। तर बघा, आपला जो सप्ताह कालावधी चालणार आहे 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हा 7 दिवसांचा सप्ताह राहणार आहे। तसेच तुम्हाला सांगेल की आपली जी सांगता असते केंद्रांमध्ये जो पारायण करणार आहे त्यांनी कशी करावी आणि जो घरी आपलं करणार आहे पर्सनली आपण घरात जे पारायण करणार आहोत त्याची सांगता कशी करावी, हे दोघेही विषय आजच्या व्हिडिओमध्ये येऊन जातील। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण जर केंद्रात पारायण केलं तर आपली जी उद्यापनाची जी प्रोसेस असते किंवा जी पद्धती असते ती तिथे होऊन जात असते, ठीक आहे। तर आपल्याला घरी म्हणजे उद्यापन वगैरे करायची गरज नाही, सांगता वगैरे करायची काही गरज राहत नाही। फक्त आपल्याला तिथे जाऊन तिथे सर्व पोथीची आरती नैवेद्य सगळं काही तिथेच होत असतं। फक्त तुम्हाला सांगेल, जेव्हा पण आपण जो ग्रंथ असतो आपल्या घरी आणत असतो तेव्हा घरी आणत असताना आपल्या पायामध्ये चप्पल नसावी। घरी जेव्हा ग्रंथ आणत असतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये तो ग्रंथ ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर ग्रंथाची आपण पूजा करावी, त्यांना आपण नमस्कार करावा ग्रंथाला आणि आपण सांगायचं आहे की माझ्याकडून चूकभूल झाली असेल तर मला क्षमा करा, हे दत्त महाराज माझ्याकडून अशाच पद्धतीने सेवा करून घ्या, वारंवार सेवा घडण्याचा लाभ मला मिळू द्या, या पद्धतीने आपण सांगायचं। माझ्या घरामध्ये तुमची कृपा दृष्टी राहू द्या आणि अशा पद्धतीने सेवा करून घ्या, माफी मागावी, काही चूकभूल झाली असेल तर मला माफ करा, या पद्धतीने सांगावं। नंतर जो ग्रंथ असतो आपण जिथे ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे, या पद्धतीने करा। आता तिथे जे लागणार आहे ज्या वस्तू राहतात आपल्या ते आपल्याला सांगत असतात केंद्रात, त्यामुळे तो काही प्रश्न नाही। आणि तुम्हाला अजून सांगेल बघा, आपण जेव्हा पण तिथे केंद्रांमध्ये असतो तर तिथे मांदियाळी होत असते, एकत्र जेवण होत असतं, त्यामुळे जेवणाचं किंवा उपवास जी सांगता असते त्या दिवशी तिथलं खावं का आपण तर तिथे चालत असतं, खायला काही हरकत नाही। हे झालं केंद्रातील। पण आता आपण घरात जर आपण उद्यापन करत असतो तर घरामध्ये आपण उद्यापन किंवा सांगता जी असते ती कशा पद्धतीने करावी, तर बघा, आपण घरात उद्यापन करत असताना सर्वप्रथम जो शेवटचा दिवस राहणार आहे सप्ताहाचा म्हणजेच काय 15 तारखेला स्वामी महाराजांची त्या दिवशी पुण्यतिथी राहील आणि त्याच दिवशी आपली सांगता येणार आहे। आता 7व्याच दिवशी येत असते, हे पण लक्षात ठेवा। 7व्या दिवशी स्वामी पुण्यतिथी असते तेव्हा 7व्या दिवशी सांगता येते। दत्त महाराजांची दत्त जयंतीच्या वेळेस 8व्या दिवशी सांगता येत असते। या वर्षी येणार आहे 15 तारखेला। 15 तारखेला आपल्याला पंचोपचाराची पूजा झाली। 15 तारखेला जेवढे अध्याय असतील आपले शेवटचे अध्याय जे आहेत तर ते पठण करून घ्यायचे। पठण केल्यानंतर आपली जी नित्याची आरती वगैरे सगळ्या ज्या असतात ते आपल्याला करायची असते। आता आपल्याला स्वयंपाक त्या दिवशी जेवण जे बनवणार आहोत त्याचा नैवेद्य आपल्याला 10:30च्या आरतीनंतर दाखवायचा आहे। आता त्या दिवशी बघा, तुमची वाचनाची वेळ कोणती आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला साध्य होत असेल तर तीच वेळ ठेवा, नाही साध्य होत असणार तर त्या दिवशी तुम्ही अगोदर लवकर उठून जर वाचन केले अध्याय तर चालतील का, तर नक्कीच चालेल, तुम्ही वाचन करू शकता। सकाळी लवकर उठून पटापट वाचन करू घ्या, नंतर तुम्ही जेवण बनवू शकतात, अशा पद्धतीने करा। आता जेवण जे आपण बनवणार आहोत ते सात्विकच जेवण आपल्याला बनवायचं आहे। बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की ताई डाळ भात वगैरे चालतो, मग कांदा लसूण देखील चालेल का, तर नाही, डाळ भात हा पदार्थ चालेल, पुरणाची पोळी चालेल, त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल कांदा लसूण मसाले हे चालणार नाहीत उद्यापनाच्या जेवणामध्ये, त्यामुळे ते घेऊ नका। त्यानंतर जे पदार्थ तुम्हाला शक्य होतील, डाळ भात, घेवड्याची भाजी महाराजांना आवडते, घेवड्याची भाजी घ्या, चपाती घ्या, चपाती तुम्ही बनवू शकतात, भजी असतात ती कोथिंबीरची भजी तुम्ही बनवू शकतात, फक्त कोथिंबीर घ्या आणि पीठमध्ये मळून तुम्ही त्या तशा भज्यासुद्धा बनवू शकतात, हिरवी मिरचीची भजी बनवू शकतात, या पद्धतीने करा। बेसनाचे लाडू तुम्ही बनवू शकतात, पुरणाची पोळीसुद्धा बनवतात, पुरणाच्या पोळीबरोबर जी आमटी बनवली जाते त्यामध्ये फक्त तुम्ही कांदा लसूण वापरू नका, त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण बनवायचं आहे, खोबरे असेल, कोथिंबीर असेल, अद्रक थोडं टाकून या पद्धतीने तुम्ही आमटी जी असते ती बनवू शकतात, पण कांदा लसूण वापरायचं नाही नैवेद्याच्या पदार्थांमध्ये। भात त्या दिवशी चालेल, भातामुळे आपल्याला आळस येतो म्हणून
7 दिवस वर्ज्य केला जातो. मात्र सांगता असते त्या दिवशी डाळ भाताचा नैवेद्याशिवाय आपली जी सांगता उद्यापनचा जे जेवण असतं ते अपूर्ण राहतं. म्हणून आपल्याला डाळ भात भजी या पद्धतीने जेवण बनवायचं आहे. भाजी चपाती, भाजी कुठलीही बनवू शकतात. घेवड्याची श्रावणी घेवडा असतो तो असला तर अतिउत्तम. तर असे पदार्थ आपण बनवू शकतो. शेवटी तुमची इच्छा, तुम्हाला महाराजांसाठी कोणतं जेवण बनवायचं आहे त्या पद्धतीने जेवण बनवू शकतात. इत्यादी पदार्थ जे असतात ते आवडीचे असतात. खीर आवडीची असते महाराजांची, बासुंदी आवडीची असते, खीर कुठलीही चालते, किंवा गोड रवा जो असतो शिरा आपला तो बनवू शकतात. या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक बनवायचा आहे. आणि 10:30ची जी आरती आपण करत असतो त्या आरतीनंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य आरती ती म्हणत असतो 10:30चा जेवायचा टाईम महाराजांचा आहे, म्हणून साध्य झालं ना तर 10:30च्या आरतीनंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. या तयारीमध्ये आपण जेवण बनवून ठेवायचं. आता जेव्हा आपण नैवेद्य दाखवत असतो तेव्हा लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूवर एक एक तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजेच बघा, खीर असेल खीरवरती पण एक तुळशीचं पान, डाळ भात असेल त्याच्यावरती, भजींवरती, अशा पद्धतीने चपातीवरती एक एक तुळशीचं पान प्रत्येकी पदार्थावर ठेवायचं आहे. आणि नंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य वगैरे दाखवला गेल्यानंतर महाराजांना आराधना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आता नैवेद्य जो असतो किती दाखवायचे, नैवेद्याचे ताट जे असतात की ते किती असावेत, तर तुम्हाला सांगेल, स्वामी समर्थ महाराजांचा एक ताट, दत्त महाराजांचा एक राहील, त्यानंतर ग्रंथ जो आपण मांडलेला आहे पोथीचा एक ताट राहणार आहे, आणि कुलदेवता जे असतात त्यांचा एक ताट राहणार आहे. तर आपण जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, असं दत्त महाराजांचा जो नैवेद्य असेल ते पण पान आपण महाराजांच्या जवळ ठेवायचं आहे, पोथीचं पान पोथीजवळ तुळशीचं पान ठेवायचं आहे, आणि कुलदेवता असेल त्या ठेवायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला दाखवायचं आहे. नैवेद्य जेव्हा आपण काढत असतो तेव्हा बघा 4 ताट राहणार आहेत. तर 4 ताटं जे असतात ते थोडे थोडे अगदी जेवण आपण ठेवायचे, की जेणेकरून आपल्या घरात बघा नवरा बायको 2च व्यक्ती असले तर ते कसे 3-4 ताट जे असतात ते खाऊ शकतात का, नाही. त्यामुळे आपण नैवेद्य काढत असताना छोट्याशा ताटांमध्ये घ्या, छोटे छोटे बनवा, म्हणजे आपल्या घरात तो प्रसाद संपेल त्याच दिवशी. या पद्धतीने करा, उगाच खराब व्हायला नको, म्हणून ही काळजी आपण घ्यायची आहे. आता हे नैवेद्य 4ही नैवेद्य सारखेच आपण 10:30 वाजता आरती होते तेव्हा दाखवायचे आहेत. ठीक आहे. आता हे नैवेद्य दाखवल्यानंतर 10 मिनिट 15 मिनिट असे राहू द्या. त्यानंतर जो पोथीचा नैवेद्य असतो तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. लक्षात घ्या, ग्रंथाचा जो नैवेद्य असतो तो गाईला खाऊ घालायचा आहे, आणि उरलेले 3 नैवेद्य जे असतात ते आपल्या घरातील व्यक्तींनी आपण सगळ्यांनी खायचं आहे. या पद्धतीने करा. त्या दिवशी तुम्हाला शक्य झालं, नैवेद्य वगैरे महाराजांना आपल्याला दाखवला गेला, सगळं काही झालं, तर त्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर एक जोडपं, ब्राह्मण जोडपं जेवू घालायचं आहे. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा असतो की ताई आमच्याकडे ब्राह्मण जे असतात ते जेवायला येत नाही, किंवा ब्राह्मण जोडपं मिळत नाही, तर काय करू. भेटलं तर अतिउत्तम, तुमचं नशीबच समजायचं. नाहीच मिळालं तुम्हाला तर तुम्ही काय करायचं, ब्राह्मणासारखे जे जोडपं असते, समजा तुमच्याजवळ जर एखादी व्यक्ती तुम्ही ओळखतात आणि तो नॉनव्हेज खात नाही, मांसाहार खात नाही, किंवा ड्रिंक वगैरे करत नाही, असे व्यक्ती असतील, महिला आणि पुरुष जोडपे, तर ते एक जोडपं तुम्ही जेवायला सांगू शकतात. असं तर मिळणं खूप कठीण आहे. जर मिळालं तर तुमचं भाग्य, जर मिळालं तर असं जोडपं तुम्ही सांगू शकतात. नाहीच मिळालं, तुम्ही बघितलं नाहीच मिळालं, तर तुम्हाला सांगेल, तुम्ही ब्राह्मण असतील त्यांना शिदा देऊ शकता. शिदं जे असतं कोरडा शिदा, तर तुम्ही बांधून घ्या आणि त्यांच्या घरी देऊन या तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला सांगेल, शिदा देत असताना दक्षिणा नक्कीच आपल्याला तिथे ठेवायची. जे काही कोरडा शिदा असेल तो तुमच्या मनानुसार द्या तरीही चालेल. शिदा जो असतो तो म्हणजे वरणाचं जेवण असतं ते, किंवा पुरणाचं असेल ते, कोरडे पदार्थ असतात ते आपल्याला द्यायचे असतात. ठीक आहे. या पद्धतीने द्या, आणि त्यामध्ये दक्षिणा आपल्याला 11 रुपये 21 रुपये द्यायची आहे. तुम्ही अन्नदान करू शकतात. गरिबांना दान करा, अन्नाचं दान करा असं सांगेल. पैसे देऊ नका, पैसे कुणालाही द्यायचे नाहीत. रस्त्यावर खूप लोक बसलेले असतात, तर कुणाला पैसे देऊ नका. तुमची लक्ष्मीचा ऱ्हास होत असतो तुमच्या घरातील, म्हणून पैसे देऊ नका. कधीही तुम्हाला सांगेल, त्यांना खायला वस्तू द्या. पिवळी वस्तू जी असेल ती तुम्ही दान करा. पिवळी वस्तू बघा, केळी असते, वडापाव असते, पिवळी खिचडी असते. या पद्धतीने तुम्ही त्यांना दान धर्म करू शकतात. किंवा पिवळी डाळ असेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला डाळ दान करा. पिवळी हरभऱ्याची डाळ असते ती दान करू शकतात.
या पद्धतीने तुम्ही दानधर्म करा तरीही चालेल, किंवा बेसनाचे लाडू असतात ते दान करू शकतात, प्रसाद म्हणून तो वाटप करू शकतात, या पद्धतीने करा. अजून सांगेल तुम्हाला की सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्या केंद्रांमध्ये मांदियाळी होत असते, तिथे तुम्ही अन्नदान क्षेत्रामध्ये तिथे पैसे देऊ शकतात, त्या पद्धतीने करा तरीसुद्धा चालेल. अन्नदान होत असतं त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला दानधर्म करायचा आहे. आणि तुम्हाला सांगेल ही सगळी जी सांगता असते ही करत असताना जे तुम्ही जर ब्राह्मण जोडपं किंवा एखादी जोडपं जेवायला सांगितलं तर त्यांनासुद्धा प्रश्न आलेला होता की त्यांनासुद्धा काही जेवण देत असताना कांदा लसूण वापरायचा नाही का? तर नाही, त्यांना आपण जो जेवणाचा पदार्थ बनवलेला असतो, म्हणजे आपल्या घरातील जे महाराजांना जेवण आपण देत असतो, ताटांमध्ये 4 ताट बनवतो, तशाच पद्धतीने तेच जेवण आपल्याला त्या जोडप्याला पण द्यायचं आहे. त्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही, किंवा आपण देखील त्या दिवशी कांदा लसूण खायचा नाही, हे लक्षात घ्या. कारण तो शेवटचा दिवस आपला असतो, तो दिवस 7 दिवसांचा सप्ताह असतो आणि तो दिवस पूर्ण 7 दिवसांमध्ये धरला जातो. म्हणून त्या दिवशी सुद्धा आपल्याला संपूर्ण नियम पाळायचे आहेत. ब्रह्मचर्यापासून मांसाहारपासून 7 दिवस हे आपल्याला पाळायचे असतात. त्यानंतर बघा, तुम्हाला ज्या वेळेस वाटेल त्या दिवशी बघा, संध्याकाळी पण तुम्ही पाठ हलवला तरी चालेल. तर आपल्याला जो ग्रंथाचा पाठ असतो ठेवलेला आपण तो हलवत नाही 7 दिवस, बरोबर. तर आपल्याला तिथे माफी मागायची, दत्त महाराजांना आराधना मनापासून करायची, त्यांना आपण माफी मागावी की हे दत्त महाराज, माझ्याकडनं काही चूक झाली असेल, जे 7 दिवसांची तुमच्या बाळाने जी बोबडे तोत्रे जे बोल तुमचं स्तुती गायलेली आहे ती तुम्ही स्वीकारा. माझी काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. वारंवार माझ्याकडून अशी सेवा करून घ्या. मी करणारा कुणी नाही, पण मात्र तुम्ही करून घेतात म्हणून तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. तुमच्याविषयी म्हणजे असं आपण भावना व्यक्त करायची स्वतःची, आणि त्यांच्याजवळ माफी मागायची आहे, त्यांना म्हणजे नतमस्तक व्हायचं आहे तिथे. आणि नंतर हे सगळं काही केल्यानंतर आरती धूपदीप दाखवायचा. नंतर जो पोथीचा पाठ आहे तो आपल्याला सर्वप्रथम दोघी हातांमध्ये घेऊन आपल्या घरातील जिथे आपण पाठ मांडलेला आहे उत्तर दिशा बघावी, उत्तर दिशेला किंचित थोडा सरकवायचा आणि परत तिथे ठेवायचा आहे. या पद्धतीने करा, म्हणजेच निजानंदाला जात असतात, हे लक्षात ठेवा. असं समजावं की दत्त महाराज 7 दिवस आपल्या घरामध्ये वास्तव्य करीत होते, राहत होते, आणि ते त्यांच्या घरी जात आहे ही भावना आपल्या मनात ठेवायची आहे. त्या पद्धतीने तो ग्रंथ आपण हलवायचा आहे. ठीक आहे. हे सगळं काही झाल्यानंतर बघा, आपली जी मूर्ती असेल किंवा आता कलश असेल, हे सगळ्या गोष्टी असतात, ह्या सुद्धा आपण त्या दिवशी उचलू शकतो. आणि उचलत असताना जो नारळ असेल तो नारळाचा गोडाचा प्रसाद बनवा. जे पानं असतील तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात. कलशातील पाणी जे असेल ते झाडांना टाका. सुपारी नाणं असेल ते पूजेला तुम्ही वापरू शकतात. धान्य असेल तुमच्या साठवणीच्या धान्यात टाका, बाकी पक्ष्यांना टाका. अखंड दीप जो असेल तो चालू द्या, जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्या, नंतर तुम्ही उचलून घेऊ शकतात. वात असेल निर्माल्यात टाका उरलेली, आणि दिवा घासून पुसून घ्या. मूर्ती असेल, फोटो असेल, आपण जिथे ठेवतो तिथे ठेवून द्या. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि बघा, तुम्हाला अजून सांगेल, जी रक्षा आपण पाळलेली असते गुरुचरित्र ग्रंथाची, जे आपण वाचन करतो, रोज अगरबत्ती आपण लावत असतो, जी रक्षा साचलेली असते तिचे छानसे असे उपाय असतात. म्हणून ती रक्षा जी असते ती आपण एका डब्बीमध्ये भरून ठेवायची, की आपलं पुढचं पारायण जेव्हा होईल तेव्हा आपण ती जी असते रक्षा ती आपल्या डब्बीत भरून ठेवायची. प्रभावशाली अशी रक्षा आहे. प्रत्येक मंत्र, प्रत्येक स्तोत्र जे असतं ते आपण उच्चार करत असतो, म्हणून ती रक्षा तिथेच राहू द्यायची. आणि 7व्या दिवशी सगळी सांगता वगैरे झाल्यानंतर ती एका डब्बीत आपण भरून ठेवायची आहे. या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता त्या दिवशी आपल्याला करायची आहे. आणि बघा, सांगता केल्यानंतर तुम्हाला सांगेल, त्या दिवशी संध्याकाळी विष्णू सहस्रनाम हे संपूर्ण वाचन करायचं आहे. आता त्या दिवशी वाचायचं का, तर नक्कीच आपल्याला शेवटचा दिवस तो असतो, म्हणून त्या दिवशी सुद्धा विष्णू सहस्रनाम हे वाचन करायचंच आहे. या पद्धतीने आपण उद्यापन जे असतं, सांगता जे असतं ती करत असतो. तर चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती, नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते. आणि इथेच विराम घेते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.